बाप्पाचा पूर्ण पाय गेलाय. आई आई बघा. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आणि गाईस पावसाचं पूर्ण वातावरण झाले आणि सकाळवरून पाऊस पडतोय आणि तुम्ही बघू शकता. आता थोडा रिमझिम झालं म्हणून आता आम्ही चाललोय. पण आम्ही चाललोय आता खेकडे पकडाय. पण आम्हाला जास्तीत जास्त चप्पल आणि गाईस आता आम्ही चाललोय खेकडे पकडाय. आणि तिथे खेकडे भेटण्याची तर एवढी शक्यता आहे. पण आम्ही एकदा दोनदा पकडलेले. हा मग गाईस तुम्हाला भेटू वावरात गेले इकडे रे. तर गाईज आता पोहोचलोय वावरात. हे बघा असं आमचं वावर आहे गाईज, खूप मोठे. आणि बप्पू शेठ पण आलेत आता आपल्यासोबत. ददी भाई पण आलेत, दादा भाई पण आलेत, अँडी पण आलाय गाईज. आणि आता जाऊ आणि बघू. अरे अरे पाय आणि गाईज चिक्कल बिक्कल उडवायला लागलेत गाईज. आता जाऊ. आपल्याला जायचंय खाली गाईज, तिकडं जायचंय गाईज आपल्याला खाली. आता जाऊ. तिथे गेलं भेटू गाईस तुम्हाला. आता तर गाईज इथे टी शर्ट काढायसाठी मच्छर काढाय. बाप्पा पण आलेला आहे. बाप्पा इथे काल आपल्या ब्लॉक मध्ये सक्षम रात्री नव्हता कारण तो गेलता त्या मित्राचा ऍक्सिडेंट झालता मित्रांना. सांगतो बघ आई तेच नाही सांगायचं गाईज. सगळ्या पब्लिकला सॅड होईल पब्लिक नाही का. हा हा आता आपण चालू. बाप्पा पण आलेले सगळे पोरं चालेल वावरात. तुम्हाला वावर पण दाखवतो. तर गाईज इथं नको गाईज, आपण जाऊ वावरात ना. तर तुम्हाला तिथे गेल्यावर भेटू गाईज. पण मागं लागलेला आणि आम्ही पण तिथं आलोय. सगळेजण दमले गाईज पळून पळून. साक्षी दादा आणि साक्ष पडलेले गाय तिथं. विटानं उतरताना पडलेला. सरपंच आला गाय आणि सगळं पळत सुटलेलो. आम्ही चाललो आता इथपर्यंत नाही ना गाईज. आता घरी गेल्यावर करू फोन तुम्हाला, म्हणजे व्हिडिओ दाखवू गाईज. चला बाय. गाईज लोक सगळे वर चढलेत गाईज आणि झोका खेळायला लागले. चला एक पटकीन खाली आम्ही चाललोय. चला गाईज सगळे आता चाललेत. आम्ही सगळे आता त्या बाजू चाललोय. ए पटापटा खाली आहे रे. चला पटकीन. तर गाईज आम्ही लय डेंजर पडत आलो कारण तो सांगायला का होतं तो सरपंच तो गाडी स्टार्ट करत होता गाईज. आणि तो बघितलं की लय मारतो गाईज. आणि बाप्पा एकटाच पळत सुटला. बाप्पाने कुणालाच नाही सांगितलं. बाप्पा एकटाच पळत सुटला. डायरेक्ट अँडी भाईला दिसला. मग अँडी पळत सुटला. मग अँडीच्या मागं आम्ही तिघं पळत सुटलो. आणि गाईज भीती वाटली गाईज. आणि फिरून बिरून झाले. वावरात बिवरात जाऊन झाले. मी कपडे पण चेंज केले कारण लय डेंजर पडलो गाईज मी तिथं. आणि ते अँडीच्या व्हिडिओमध्ये दिसेल गाईज तुम्हाला. आणि आता आलो आणि जेवलं बिवलं. आणि मम्मी म्हणते कसं काय पडलं. अगं तिकडून पळत पळत आलो आणि पाय सटकला त्या गावतात. आणि पडलो डायरेक्ट मी इथं. पाणी लागलं का नाही. पाणी होतं तिथं नाही लागलं. तर गाईज तुम्हाला क्लासला जाताना भेटू गाईज. कारण अँडीला पण माझ्या इथंच क्लास लावलाय. तर तुम्हाला क्लासला जाताना भेटू. जायची वेळेचं आवरलंय आणि थोडा रिमझिम पाऊस येतोय. आणि आता पोचलो अँडी व्हायच्या घरी. कारण गेलतो गाईज आता. कारण अँडीने पण आपल्या इथं क्लास लावलाय. अरे 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 गाईज छत्री अडकते गाईज इथं. तर अँडीला बोलू चले. काहीच काय मारलंय आता. व्हिडिओ मध्ये आलंय आता. चला लवकर. टोपी घालली येतोय. हा टोपी कसं घालतो. अरे कशाला टोपी बी घालतोय पण बालिशवानी. मी घालू का. हे थांब ना जरा वाळा. तर गाईज आता क्लासला चाललोय. तुम्हाला क्लासवरून आल्यावर भेटू. आता क्लास पण सुटलाय गाईज आमचा.
ट्युशन सुटली आहे आणि अँडी भाई पण आज पहिल्या दिवशी अभ्यास करत होते गाईज. आणि गाईज तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण जिकडं मासे आणि खेकडे पाकडे गेलो तो गाईज आपला प्लॅन चॉपट झाला आहे. म्हणून आता पाऊस पण येतो गाईज थोडा थोडा. मग आता तुम्हाला अँडीच्या घरी गेलं भेटू. सगळं फिरून झाले, क्लासला पण जाऊन झालंय आणि आता क्लासवरून घरी आलोय आणि बसलेलो. आणि गाईज आज मज्जा आली खूप. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच. तर गाईज बाय.